अभिनेते नवरस म्हटलं की आमरस उसाचा रस असेच विनोद करतात. मलाच काय सांगता. माझेच भोग रोज भोगते. काय? काही नाही चांगलं करतोय. नवरस करून दाखव ना. हो का? बर कर बाळा नवरस कर. कर ना नवरस. का शिकवलं तुला मी. कर बाळा. ते मी थोडासा नवरच झालोय ना. नवरस नर्वस वा अभिनेता होईल की नाही माहित नाही म्हणून स्किट करेल 100. आग लागली तुमच्या तोंडाला. आग लागली मेल्या. अभिनेता कसा रे. अभिनेता झालाच पाहिजे. हे गधडे आम्ही शिकवून तुला कर ना ते. का त्याच्याकडून नको त्या वयात नको ते करून घेत. ऐका माझं तुला थोडं वेळ द्या. नाही वेळ काही नाही. मला त्याला ऍक्टर बनवायचंय कळलं का. हा तुम्ही त्याला शिकवा ना. शिकवा काहीतरी. अहो पण ते तुमचे ते अभिनयाचे प्रकार शिकवा ना. एकतर ते घटक असतात प्रकार नाही अभिनयाचे घटक असतात. बरं. कळलं तुम्हाला. अंगिक सात्विक वाचिक आणि वाचिक नाही इचिक पिचिक. हॅलो हाय नमस्कार सर. हॅलो एव्हरीवन. माय सेल्फ निमिष कुलकर्णी. इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धांचा बेताज बादशाह. हा नमस्कार. तुम्हाला सांगतो इतकी मजा केली मी सर. तुम्हाला सांगतो तुम्ही आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात जितक्या वेळा डॅमिट बोलला असाल ना त्याच्यापेक्षा जास्त एकांकिका केल्या आहेत मी. खरं सांग इतकी वर्ष एकांकिका करतोय मी. म्हणजे मी पहिली स्पर्धा जेव्हा केली होती त्या एकांकिकेला जे परीक्षक होते ना काही वर्षांपूर्वी त्यांची हाडं मोहेंजोदडोच्या उत्खननात सापडली. इतकी वर्ष एकांकिका करतोय मी सर. आणि हल्लीच मला एकांकिकांचा जीवन गौरव सुद्धा जाहीर झाला. आणि तो जीवन गौरव मला कोणाच्या हस्ते मिळाला. माझ्यापेक्षा फक्त 2 एकांकिका जास्त केलेला प्रसाद खांडेकरच्या हस्ते. आणि त्या क्षणी मी ठरवलं की यापेक्षा काही वाईट व्हायच्यात आपण थांबूया. म्हणून मी लगेच थांबलो आणि निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक अभिनेता काम मिळायचं बंद झाल्यावर जे करतो तेच करायचं मी ठरवलं आणि एक अभिनय प्रशिक्षण शिबिर सुरू केलं. निमिष कुलकर्णी ऍक्टिंग अकॅडमी. आता तुम्हाला माहितीये सुट्ट्या लागल्यात मुलांना. उन्हाळी सुट्टी लागली त्याच्यामुळे उन्हाळी शिबिरं देखील मी सुरू केली आहेत. आणि एक्सक्यूज मी. अरे बापरे माझ्या उन्हाळी शिबिरात पहिल्याच दिवशी एवढी गर्दी. मोठा हॉल घ्यायला हवा होता मी. एक्सक्यूज मी. आता तुम्ही काय म्हणालात. गर्दी कुठे. मी एकटीच आले. गर्दी कुठे. नाही गर्दी नाही मी एवढी दर्दी लोक पहिल्याच दिवशी असं म्हणालो. सो ब्रिलियंट यू आर. Yes. लगेच गचा द गेला. असं ते निमिष कुलकर्णी कुठे आहेत. निमिष कुलकर्णी. निमिषचं माहित नाही. निमिष कुलकर्णी जर हवे असतील तर ते इथे आहेत. श शेवटचा जो श आहे ना तो पोटफोड्या श आहे माहितीये तुम्हाला. तंगड तोड म्हटला त माहितीये तुम्हाला. तो मी उत्तम करते बघायचे. मी निमिष कुलकर्णी. आपण कोण. नमस्कार मी विशाखा सुभेदार. अरे वा. ते उन्हाळी शिबिरासाठी आले. हा पण तुमचा पत्ता चुकला. उन्हाळी मल्लखांब शिबिर बाजूच्या मैदानात आहे. हे बोट तुटलंय ना तसं दुसरं बोट पण तोडून टाके ना. नाही म्हणजे मी म्हणतोय की इथे अभिनयाचं शिबिर आहे. मग मी त्याचसाठी आली. अरे बापरे मॅडम आय एम सॉरी पण आम्ही ना फक्त लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर ठेवलंय. ऍक्च्युली मी माझ्यासाठी नाही आले. मग? मी माझ्या मुलासाठी आले. अच्छा. त्याला ऍडमिशन घ्यायची इकडे तुमच्या उन्हाळी शिबिरात. मग बोलवा ना त्याला. तो कुठे आहे. बोलवते. हा. बबड्या ये बाळा झाली का कार पार्क. तो कार पार्क करतोय. हो खेळण्यातली कार नाही का. त्याला सवय घरी आलं की कार पार्क करायची. बाहेर गेलं की कार पार्क करायची. मग 30 रुपये द्यायचे. टोलचं तिकीट घ्यायचं. सगळं तो करतो. निरीक्षण क्षमता चांगली आहे त्याची. अरे हा अप्रतिम. तुम्हाला सांगतो अभिनयात निरीक्षण इतकं काहीच महत्वाचं नाही. म्हणजे निरीक्षण खूप महत्वाचं असतं. मी जेव्हा पहिलं कॅरेक्टर केलं होतं बाबा ये रे हे खूप बोलतायत. आलो आई. नाही, आलो आलो आई. हे आलो. खूप बोलतायत ते तरी ऐकायला हवं ना. आला हळू हळू आले आला पडलो. वेडा ये हळू अरे वा बबड्या ये बाळा. वा, वा. बबड्या हे बघितलं काय कोड आहे इकडे बघ. हे बघितलं का कोड आहे बुवा. काय? हे काका आहेत बुवा. हे तुला अभिनय शिकवणार आहेत बुवा. हे बघ नाव सांग काका. नाही इकडे बाळा. आलो किती गोल आहे तुमचं पोलग. काय नावताय तुझं नावताय. हा तोतल्या मला शिकवणार. ह्याच्यापेक्षा मी स्पष्ट बोलतो पोटफोड्या श. हे असं बोलायचं.
असं बोलतात काकांना सॉरी म्हणताना असं नाही बोलायचं वा गधड्या आता आली त्यांच्यावर वेळ शिबिरं घ्यायची हो. हा, म्हणजे चांगलीच वेळ आहे ना करेक्ट वेळ आहे तुम्ही शिबिरं घेताय तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार सांगा बरं बरोबर. हा, मग ए बाबड्या काकांना नाव सांग बने बने बाळा बने आडनाव असतं नाव सांग. या नावामुळेच मी फेमस झालोय. अच्छा हा. खऱ्या नावाने तर कोणीच ओळखत नाही काय काय काही नाही काही नाही. काय करतोस काय रे तू? मी लोकांच्या पन्नास किट उचलतो. अरे काय हा? काही काय बोलतो काय बोलतोय हा काय बोलतोय हा? अहो, तुम्ही तरी काय काय विचारता त्याला माकडाच्या हातात कोलीत उगाच असं एवढे लहान मुलाला विचारतं का काय करता तुम्ही मग काहीतरी उगाच वेळेवर नाही बोलता नाही तुम्ही सांगा आय एम आम्ही सॉरी सांगा. तुम्ही काय करतो अहो हा? काय म्हणजे भयंकर गुणी मुलगा आहे तुम्हाला सांगते खूप हुशार आहे काय 101 डायलॉग मारतो माहिती हो? ए बच्चा, ए बच्चा, ते नाना पाटेकरचं कर ना मी नाही. एक मच्छरवाला बोल ना हो मॅडम हो एक मच्छर आदमी को तो डायलॉग अहो तो लहान आहे वय काय त्याचं? मग काय झालं असू दे वय या वयात सगळं कळलंच पाहिजे माणसाला अहो. बोल ना डायलॉग मला नाही बोलायचं, आई. अहो तुम्हाला सांगते खूप हुशार आहे मला ना याला चिल्ड आर्टिस्ट बनवायचंय काय बनवायचं? चिल्ड आर्टिस्ट शिल्ड आर्टिस्ट हा. मॅडम ते चाइल्ड आर्टिस्ट असतं अहो. हा हा तेच ते बालक लकार काय बालक लकार बालक कलाकार असं असतं ते बालक लाकार काय बालक लाचार दिसतंय ते त्याला बोलू द्या 2-4 डायलॉग नंतर डायलॉग नसले ना रिॲक्शनची बोंब आहे त्याची हे, असं काहीतरी करत बसतो ऍक्च्युली काय आहे ना मला हे सगळं वर्कशॉप मध्ये घ्यावं लागणार म्हणजे बाळा बघ रिॲक्शन देताना ना खूप विचार ऐक ना करतात बाबडे हे खूप बोलतायत हे ऐक ना ह्याला करून दाखव ना तू करून दाखव ना नाही ना. Acting कर ना गधडे मला कर नाही ना. करायचं. नाही नाही, कशी कर ना नको तो ना, dialogue म्हण ना, म्हण ना नाही, तो नाही. जास्त समजात म्हटला डायलॉग म्हण ना म्हण ना गधडे म्हण ना मी लहान बोलायचंय. मी तुला शिकवलंय ना म्हण ना तो डायलॉग म्हण ना बघ बघ म्हणतच नाहीये बोल ना, बोल म्हण. बोल बाळा सम्राट बोल बोल नटसम्राटचा कोणता dialogue डायलॉग म्हण. बोल म्हण. बोलतो. हा ये. बोल कुणी घर देते का घर या तुफानाला उसमे काय तुम्ही जरी किती काय म्हणाल तर तो मी नव्हेच उसमे काय होय काय नट सम्राट अश्रूंची झाली फुले तो मी नव्हे सगळे एकत्र बरं तेही सगळं सेम केलं त्यांनी असं शिकवलं मी तुला अरे नको ना, असं शिकवलंय गधड्या अहो त्याचं वय लहान आहे हो थोडं तुम्ही एक काम करा तू आता लहान आहे त्याला थोडं मोठं होऊ द्या ना मग तुम्ही आणा माझ्याकडे काही काय सांगता मोठं काय मोठं गुणी मुलगा आहे हुशार आहे अरे बघा मला त्याला ऍक्टर बनवायचं आहे. तुम्ही त्याला शिकवा हो मी शिकवतो पण तो अजून तेवढा कम्फर्टेबल ऐका त्याला ना सगळं येतं नवरस वगैरे सगळं येतं त्याला कोणाला याला हो मग अहो, लहान आहे ना अहो नवरस येतात त्याला हो. या वयात हो क्या बात आहे खूप मोठी गोष्ट आहे या वयात नवरस म्हणजे हो. नाही तर अजूनही काही अभिनेते नवरस म्हटलं की आमरस उसाचा रस असेच विनोद करतात मलाच काय सांगता माझेच भोग रोज भोगते काय? काही नाही चांगलं करतोय नवरस करून दाखव ना हो का बर कर कर बाळा नवरस कर कर ना नवरस का शिकवलं तुला मी कर बाळा ते मी थोडासा नवरच झालोय ना नवरस नर्वस वा अभिनेता होईल की नाही माहित नाही पण स्किट करेल 100 आग लागली तुमच्या तोंडाला आग लागली मेल्या अभिनेता कसा रे अभिनेता झालाच पाहिजे ए गधडे आम्ही शिकवून तुला कर ना ते का त्याच्याकडून नको त्या वयात नको ते करून घेत ऐका माझं तुला थोडं वेळ द्या नाही नाही वेळ बिळ काही नाही मला त्याला ऍक्टर बनवायचंय कळलं का हा तुम्ही त्याला शिकवा काहीतरी अहो पण ते तुमचे ते अभिनयाचे प्रकार शिकवा ना एकतर ते घटक असतात प्रकार नाही अभिनयाचे घटक असतात बरं. कळलं तुम्हाला अंगिक सात्विक वाचिक आणि वाचिक वाचिक नाही इचिक पिचिक ते स्पीड मध्ये नाही करतात स्किट मध्ये तो कुठला प्रकार आहे स्किट मध्ये करतात तो इचिक पिचिक हा तो प्रकार नाही बाळा तो अभिनयाचा विकार आहे अभिनयाचं अपचन झालं ना की असं होतं इथे लक्ष नको देऊस तू हा असं कसं लक्ष नको देऊ चांगलं काहीतरी शिकवा अहो ते हल्ली बाजारात खूप चालतं कळलं का ते ज्याची गरज आहे ना ते शिकवलं पाहिजे वेणार की काय अहो, तुम्ही बोलताय अहो. नाही ते शिकवा तुम्ही तुमच्या त्या शिबिरामध्ये कोणी सेलिब्रिटी येणार आहेत का गप्पा मारायला गप्पा मारायला कोणी येत नाही आमच्या इथे अरे? हा ही फालतुगिरी होत नाही आमच्या इथे अभ्यासू लोक येतात शिकवायला त्यात काही सेलिब्रिटी पण असतात अहो असं कसं बोलता एक यशस्वी माणूसच दाखवू शकतो ना आमच्या मुलांना यशाचा रस्ता मग असं कसं असेल मॅडम असं नसतं हो हा एक सचिन तेंडुलकरच दुसरा सचिन तेंडुलकर घडवू शकतो असं नाहीये ना सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर असतो पण त्याच्या मागे त्याचे शिक्षक आचरेकर सर असतात सो त्याच्या शिक्षकांमध्ये आचरेकर सरांची क्षमता असावी लागते आणि आचरेकर सर असताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर होईल असं नसतं ना कारण त्या विद्यार्थ्यामध्ये पण सचिन तेंडुलकरची कर्तबगारी असावी लागते
मॅडम तुमच्या मते जरी आचरेकर सर हे यशस्वी नसले तरी ते त्याचे शिक्षक आहेत आणि एका यशस्वी विद्यार्थ्याचा शिक्षक हा यश आणि अपयशाच्या पलीकडे असतो मॅडम. वा वा. अहो यश अपयशी नंतरची गोष्ट आहे, पण आमच्या इथे आम्ही असे शिक्षक नेमलेत ना जे तुमच्या मुलाला यश मिळवून देतील की नाही हे माहित नाही. अरे देवा. अरे देवा नाही, पण त्याला योग्य तो मार्ग निवडून देतील एवढं नक्की. अहो असं कसं तुम्ही बोलताय? बघा माझ्या मुलाला ना ऍक्टर बनवायचंय, त्याच्यात एक्स फॅक्टर आहे. ए बन्या करून दाखव ना, जे तुला येतं ते कर कर पटकन अहो कर तुम्ही रे. परत तेच करताय मॅडम. एकदा 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 चान्स द्या ना त्याला करून दाखवायला. दाखव मला, बरोबर, उत्तम बरोबर. करतो. कर रे बाळा. हे काय हा अभिनयाचा प्रकार आहे कोणता? अंगिक वाचिक भुंगी स्वतः शोधलाय. अहो सर हे तर काय नाही, मला हे पण करता येतं. नाही. बघा आता. काय रे? ओ हे हळू बापरे. अरे हे अरे हे काय करतोय? हे कसले कवायती करतो? उठ 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 गधाड्या उठ. अहो. काय हात पाय तोडून घ्यायचे का? अहो, उठ, उठ, अहो, बावळट. मॅडम, ऐका. हे काय हे? अहो. हे कोण शिकवलं तुला? अहो. हे असं पुन्हा करायचं नाही. बावळ दिली कान फाडत. अहो तुम्ही ओरडताय कशाला? तो काहीतरी चांगलं करतोय तर. हे काय चांगलं करतो? अहो मग हे या वयात जमत नाही कोणाला. तुम्ही ऐका माझं ऐका. याला जिम्नॅस्टिकच्या शिबिराला घाला, इथे घालू नका याला. हा खूप पुढे जाईल. ऐका माझं. नाही नाही याला ऍक्टर बनवायचंय मला. तुम्ही काही काही सांगता? नाही नाही याला ऍक्टिंगच करायची. ऍक्टिंग करे गधाड्या. उगाच तुम्ही काहीतरी सांगू नका. मला याला ऍक्टर बनवायचं म्हणजे बनवायचं. याने माझं नाव काढलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या अपेक्षा लादणार आहात का त्याच्यावर मॅडम? हा अहो त्याला जे आवडतंय ते करू द्या ना. तो जे चांगलं करतोय ते म्हणजे तो यशस्वी होणारच आहे. आणि 4 लोकांनी तुमचं नाव काढण्यापेक्षा जेव्हा तो स्टेजवर उभं राहून असं म्हणेल की मी आज जे काही आहे ते माझ्या आईच्या सपोर्टमुळे, तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त आनंद होईल मॅडम. हे लक्षात ठेवा कायम. त्यामुळे असं करू नका मॅडम तुम्ही. आपण ना आपल्या मुलांना जे आवडतं तेच करू द्यावं. असं वाटेल ते करू देऊ नये. नाहीतर मग काय होतं, अशी मौल्यवान मुलं आहेत ना त्यांचं पुढे जाऊन मग निमिष होतो. मग ते असे अभिनय करता करता थकतात, अशी शिबिरं उघडतात. मग एक गोष्ट होते त्याची खूप मोठी, पोटफोड्या निमिष. हे होत राहतं मग. काय बोलताय तुम्ही मनीचं? मनीचं नाही, पण ते खूप फ्रस्ट्रेशन आहे. जाऊ द्या आता. पण माझं ऐका, याला तुम्ही असं करू नका. याला इथे घालू नका. याला जिम्नॅस्टिकच्या शिबिरात घाला. हा खूप पुढे जाईल मॅडम. तसंही इथे सगळ्यांचीच इच्छा आहे यांनी इथून बाहेर पडावं आणि काहीतरी वेगळं करावं. तुम्ही वेळीच धोका ओळखा. याला जाऊ द्या बाहेर. हा खूप पुढे जाईल. बाळा बाळा आता काय केलं होतंस ते कर एकदा. हा आणि तसाच जा आणि सरांकडून जा डबल धमाका घेऊन ये. हा अरे एवढा कॉन्फिडन्स? आई शपथ रायटरने लिहिले, माझं काही नाही. अरे त्यांनी लिहिलंय शेवटचं. आता जाशील आता. ए बेड्या, ए इकडे. वा 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 जबरदस्त. तुम्ही तिघांनी खूप भारी परफॉर्म केलं आणि खूप छान कॉन्सेप्ट होती आणि खूप छान लिहिलं गेलं होतं स्क्रिप्ट. जाणून घ्या सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय महेश सर? खूप मजा आली. द होल ॲक्ट वॉज व्हेरी एंटरटेनिंग आणि मला हा कॉन्सेप्ट खूप आवडला आणि पटला देखील. आणि तुमचा हा ॲक्ट बने तू सुपर्ब कॅरी केलास. आणि ऑफकोर्स विशाखा इज विशाखा. विशाखा सुभेदार इज विशाखा सुभेदार. खूप मजा आली. एक्सलंट परफॉर्मन्सेस आणि वेल एक्झिक्युटेड ॲक्ट. Thank you, sir. अभिनंदन. इट इज अ डबल धमाका. म्हणजे त्याला इथे उलट चालत याची गरज नाही. मी इथून देतो. थँक्यू.